मित्रांनो, देव करो पण असं कधी कोणासोबत न हो. आज आहे रविवार आणि सकाळ सकाळी दादा बोलला की आज मी तुम्हाला मिसळ खाऊ घालतो. म्हणून आम्ही सगळ्यांनी लवकर आंघोळ केली आणि निघालो हॉटेलच्या दिशेने. पण आम्हाला काय माहीत होतं पुढे काय होणार आहे सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रस्त्याने जाताना आम्हाला एक बदकं दिसली पावसाची मजा घेताना. त्यांच्या भाषेत हाय हॅलो केलं आणि पुढे निघालो. मित्रांनो, बाहेर पाऊस पडतोय आणि वातावरण एवढं भारी झालं होतं. इच्छा तर पावसात भिजायची होत होती, पण म्हटलं आधी मिसळ खावं आणि नंतर बघू म्हटलं पावसाचा. आमच्या अपेक्षांचा एवढा घाण भंग होणार होता हे आम्हाला माहितीही नव्हतं. आम्ही लोक आलो होतो बापगाव मधल्या मोऱ्या मिसळमध्ये, पण इथे आल्यानंतर आम्हाला माहिती पडलं ते हॉटेलच बंद तोडून टाकले. आणि आपण आता आमच्या सोबत जे 2 जण आलेत एवढे उत्सुक होते ते घरातून, त्यांना विचारू कसं वाटतंय, कसं वाटतंय तुम्हाला? दुसरं लोकेशन लवकरात लवकर शोधावं आमची आशा आहे खूप. तुम्ही चांगला नाश्ता खाऊ घालला. घरी जाऊन मॅगी खाऊ आता आम्ही नवीन लोकेशन शोधतोय नाश्त्यासाठी, कारण की आमच्यासोबत 2 पॅसेंजर आहेत जे काल रात्रीपासून जेवले नाही आहेत. आणि मित्रांनो, बोलतात ना नशिबात असेल तर ते पदरात पडेलच, तसंच आमच्यासोबतही झालं. आम्ही थोडं पुढे आलो आणि आम्हाला भेटलं जे हवं होतं ते. मोऱ्या मिसळचा नवीन ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलाय. मेन्यू बघूनच आमच्या तोंडाला पाणी सुटत होतं, म्हणून आम्ही वेळ न वाया घालता ऑर्डर्स दिली. मला वाटतं मित्रांनो, या लोकांना कोणीतरी सांगितलं होतं आमची ताई कालपासून उपाशी आहे, म्हणून त्यांनी सगळ्यात आधी ताईची ऑर्डर आणली. माझ्यासाठी मागवली होती स्पेशल गावरान मिसळ. आपण भाई स्पेशल माणूस आहे. दादाने मागवली होती वहिनीसाठी स्पेशल पुणेरी मिसळ आणि स्वतःसाठी मागवला होता मसाला उत्तप्पा, कारण आम्हाला सगळ्या डिशेस टेस्ट करून पाहिजे होत्या. जोशमध्ये मागवलेली ही स्पेशल गावरान मिसळ एवढी तिखी फणफणीत असेल मला अंदाजही नव्हता. मिसळचा पहिला घास घेताच मला तिची आठवण आली, पाण्याच्या बॉटलीची. आमची सगळ्यांची मिसळ खाऊन झाली, पण ताई मात्र अजून हळूहळू एन्जॉयच करत होती मिसळ. तिला एवढी आवडली होती. आम्ही लोक बाहेर आलो आणि बघतो तर काय, पावसाने त्याचा जोर चांगलाच धरला होता. एवढ्या जोराच्या पावसामध्ये आम्ही स्वतःला वाचवत गाडीत बसलो. मिसळ मस्त होती, चांगली होती. आणि घरी जाता जाता रस्त्याच्या कडेला साचलेल्या या पाण्यातून आम्ही कारही वॉश करून घेतली. तर मित्रांनो, आम्ही आमचा आजचा संडे हा असा एन्जॉय करून घेतला. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटलं तुम्हाला.